चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामन्याला सुरुवात करा. या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस असल्या कारणानं आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. मी विनंती करतोय कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. सन्माननीय अल्ताफभाई दनसे स्वतः इथे आले. या मैदानाचे मालक आणि एक दर्यादिल माणूस म्हणून त्यांची ओळख आहे या परिसरामध्ये. आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या क्रिकेटच्या स्पर्धा इथे होत असतात तेव्हा तेव्हा ते आपल्याला हे मैदान देत असतात बिना मोबदला. तर त्यांचे आपण हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे तौसिफ राऊत यांना विनंती आहे की जरा आपण समालोचन कक्षामध्ये यावं. तौसिफ राऊत प्लीज आप समालोचन कक्ष के सामने आइए. आणि आणखी एक सूचना असेल, हॅलो. तर मणगाव प्रीमियर लीग 2021 ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचं हे आजचा हा शेवटचा दिवस फायनल डे. आणि या फायनल डे नक्कीच आजचा हा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेसाठी घेतलेली ही मेहनत आणि या त्या मेहनतीचं फळ आज नक्कीच त्यांना मिळेल. सर्व आयोजक आहेत, अध्यक्ष आहेत मंगूदादा जाधव, त्यांचे खजिनदार आपण पाहिलं तर राहुलजी बक्कम असतील. पाहतोय मैदानाची पूर्णपणे साफसफाई त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि केदार जाधव आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर मुकुलजी मेहता असतील, रोहित रातवडकर, त्यांच्या समवेत सागर पाशीलकर आहेत, भाईदादा दसवते, असे सर्व जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला आज पार पडताना पाहायला मिळते. पहिले चेंडू असणार आहे. गोलंदाज अर्षद. खुलडप्याचा चेंडू होता. तिकडा स्ट्रोक तिथे पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेला फिल्डर आहे तिथे. धाव घेतली जाणार नाहीये. पहिला चेंडू येतोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धावाला. एकही धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावा बनवाव्या लागतील कारण की हा सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. षटकातील पुढील चेंडू. देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळणार आहे 4. धावसंख्या धावफलकावरती येते 4 धावा. 4 हा आकडा म्हणजे आपण पाहिलं तर भारताला एक डावकुरा फलंदाज रिषभ पंत 4 डिसेंबर 1987 मध्ये हा खेळाडूने जन्म घेतला आणि एक भारताला एक निर्णायक फलंदाज आपल्याला भेटला आणि धावसंख्या धावफलकावरती आता एकनी पुढे सरकतीये. 5 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे गोलंदाज अर्षद याचं. 3 चेंडू झालेत. 5 धावा धावफलकावरती आल्यात. स्ट्राईक झाली आहे रोटेड. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत मसूद गजगे, एक नामवंत फलंदाज आहे मनगाव विभागामध्ये ज्याचं नाव पूर्णपणे एक आदराने घेतलं जातं असा हा मसूद आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा अर्षद राईट मध्ये विकेट. कुलडप्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला. इथे पंच नाखुश आहेत. स्क्वेअर चेंडू घोषित केला जातोय. हा चेंडू एक अवंतर धाव देऊन जाईल. ते नक्कीच आपण पाहिलं तर रॅपिडो इव्हेंट मोरबा या संघाला ही 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती येते 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपदावरती असताना 3 चेंडू हाताळल्यानंतर 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. एक धावा आहे महत्वाची या मॅच मध्ये आणि त्याच धावा इथे खर्च करताना विचार केला जातोय अर्षद याच्याकडून. कुलडप्याचा चेंडू देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळलाय. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4.
धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. जर्सी नंबर 10 सर सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटमधील ज्यांना देव मानला जातो असे सचिन सर, आणि त्यांचा जर्सी नंबर आहे 10 आणि तोच 10चा आकडा आता स्कोअरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय रॅपिडो मोरबा या संघाची. पुन्हा एकदा देखील स्ट्रोक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच मन बनवलं होतं, रिव्हर्स केलायचा प्रयत्न फसला. प्रयत्न हा फसवला गेला. गोलंदाज अर्षद आहे समोर. अर्षदला माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. निर्णायक चेंडू हाताळावे लागतील आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आता करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळलेत आतापर्यंत आपल्या षटकामध्ये. 10 धावा खर्च केल्यात. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी मात्र इथे राखण्यामध्ये यश आलंय रॅपिडो इव्हेंट मोरबा या संघाला. पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. आता हा शेवटचा चेंडू आहे. किती धावा येतील या चेंडूवरती? हा चेंडू आपण पाहतोय हवेत खेळलाय, फटका फसलाय, चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक वा भाई वा, सुरेख झेल. मसूद गजगे बॅक टू द पव्हिलियन. इथे मात्र आपण पाहतोय काय घडतंय. एक धडकेबाज फलंदाज मसूद मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय तौफिक. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तौफिक. एक निर्णायक खेळ केली होती या खेळाडूने. तर दोन्ही संघांना माझी विनंती असणार आहे, कुठलाही वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये मित्रांनो. जर तुम्ही जिंकलात तर तुम्हालाच आज सेमीफायनल आणि फायनल खेळायची आहे. अशा जिद्दीने तुम्ही खेळा आणि थोडा वेळेचा थोडा भान ठेवा, कारण की एक एक मिनिट इथे 50,000चा मोजला जाणार आहे. कारण की शेवटच्या क्षणी आपण पाहतो थोडं सेमीफायनल आणि फायनलला लेट होतं आणि कमी षटकांचे सामने आपल्याला खेळवावे लागतात. तशाच पद्धतीचं समीकरण आज होईल का? पण होऊन द्यायचं नाहीये आपल्याला, कारण की ही भव्य दिव्य ही मोठी स्पर्धा आहे. मानगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि या आजच्या दिवसामध्ये दुसरी सेमीफायनल आणि फायनल असे 2 सामने आपण एक्स्ट्रा खेळवणार आहोत. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत तौफिक. एक धडकेबाज फलंदाज आहे. तौफिक वरती विश्वास असणार आहे पूर्णपणे रॅपिडो मोरबा या संघाचा. आणि नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाज आहे सौरभ. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले गोलंदाज सौरभला. सौरभ कशा प्रकारे गोलंदाजी करेल? अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे करावी लागेल सौरभला. निर्णायक चेंडू हाताळावे लागतील, कारण की हे षटक क्रमांक आहे दुसरं पॉवर प्लेचं. हा षटक महत्वाचा आहे आपण पाहिलं तर रॅपिडो मोरबा संघासाठी आणि आरबी फायटर्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. हा चेंडू आहे स्क्वेअर. ही आहे अवंतर धाव. धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती येते 11 धावा. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या रॅपिडो मोरबा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 11 धावा तर धावफलकावरती आल्या तर किती धावांचं डोंगर रचलं जाईल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान, हा महत्वाचा आहे. या चेंडूची रणनीती समजली नव्हती, त्याच्यामुळे आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलं चेंडू. एकही धाव मात्र तिथे मिळणार नाहीये. धावांपासून रोखले गोलंदाज सौरभने. सौरभला माहिती आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी ही करावी लागेल, कारण की समोर आपण जर पाहिलं तर एक मातब्बर फलंदाज आहे तौफिक. पुढचा चेंडू पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि ठरतोय सक्सेसफुल. या फटक्यावरती 6 धावा. काय घडतंय मैदानावरती? पहिल्या चेंडूला सन्मान दिला फलंदाजाने आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या चेंडूला दाखवला आसमान. धावसंख्येत होईल 6 नि वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा. 17 धावा. त्यानंतर पुन्हा देखना स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय. सीमारेखा लगोलत तिथे फिल्डर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा इथे रोखल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागतात.
नक्कीच आपण पाहिले तर 19 धावा फलकावरती आतापर्यंत आलेला आहे. दुसरं षटक आहे प्रगतीपदावरती आणि या दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. फुलटप्याचा चेंडू अडवा बाटने केलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केलाय थ्रो केलाय तोपर्यंत एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 20 धावा फलकावरती येत आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सौरभ याचं. सौरभला आता अचूक टप्प्याची गोलंदाजी ही करावी लागेल. एक निर्णायक षटक हे हाताळावंच लागेल कारण की त्याच्या समोर आपण पाहतोय एक धडकेबाज फलंदाज सलामीवीर आहे नादिश. सलामीला फलंदाज आहे नादिश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नादिशने पहिलंच मन बनवलं होतं. अडवा बॅटने खेळायचं आहे आणि ते फलंदाज बाद. नादिशच्या खेळीचा होतोय अंत. इथे मात्र आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल इम्रान. इम्रान आणि तौफिक अशी ही फलंदाची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती यायला एक मोठी सफलता प्राप्त केली. गोलंदाज सौरभने सलामीवीराला मैदानाच्या बाहेर पाठवले. तर या षटकातील आपण पाहणार आहोत शेवटचा आणि अंतिम चेंडू. स्ट्राईकला आहे तौफिक. अडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू जाईल सरळ सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच मैदानावरती एकच वादा तौफिक दादा आपण पाहतोय या रॅपिड मोरबा या संघाकडून. अर्षद जर आपण पाहतोय विकेटची हॅट्रिक घेतोय तर हसीम हुरजुक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाज अर्षद याच्यासाठी. बक्षिसांची खैरात होती कारण की ही मानगाव प्रीमियर लीग आहे ती एक अंतिम क्षणामध्ये वाटचाल करते. ही मॅच आहे महत्त्वाची दोन्ही संघांसाठी. हा सामना जो संघ जिंकेल तो या स्पर्धेची पहिली आजच्या दिवसातील या स्पर्धेची तिसरी आणि आजच्या दिवसाची पहिली क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल. तर कुठला असेल तो संघ रॅपिड मोरबा की आरबी फायटर्स. मोठा फटका बिग हिट परफेक्ट केलाय टायमिंग. पहिल्या चेंडूवरती षटकार. सहा धावेनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 30 धावा धावफलकावरती षटकातील दुसरे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहे अर्षद. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू आहे निर्धाव. कमबॅक आणि कमबॅक पद्धतीचा हा चेंडू होता आणि यशस्वी सुद्धा ठरतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. धावसंख्या आहे स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 30. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती आहे गोलंदाज अर्षद याचं. कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल अर्षदचा या मॅच मध्ये कारण की धावा रोखणं खूप महत्वाचं आहे. थोड्या साथीचे फलंदाज सुद्धा समोर आहेत. एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले अर्षदला. कुठे चेंडू हाताळायचा कशा पद्धतीची रणनीती आखायची. तिसरा चेंडू पुन्हा पुल केलाय. पॉवरफुल आहे. या फटक्यावरती 6 धावा.
धावसंख्येत 6 निवाड. या षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसरा चेंडू आला डॉट. चेंडू उपलब्ध करायचा आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार. असे हे 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू हे येणं बाकी असणार आहेत. षटकातील चौथं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अर्षद. काय करते मैदानावरती 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. अजून या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला एक धडकेबाज फलंदाज इम्रान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली हलकीशी कडा, फलंदाज होतोय बाद. इम्रान बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आहे 36 धावा. धावसंख्या झाली 36. नवीन फलंदाज येतोय मुशरफ. सुरेख गोलंदाजी, कमबॅक केला. नक्कीच आपण पाहिलं तर नवीन फलंदाज जो मैदानावरती आलाय मुशरफ, मसूद गजगी याचा छोटा बंधू मुशरफ आपण पाहतोय. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल हर्षद. हा चेंडू आहे नो आणि या फटक्यावरती 4 धावा. आपण पाहिलं नो प्लस 4 अशा या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्री हिट ची सुवर्ण संधी आहे फलंदाज मुशरफ याला. मसूद गजगे याचा छोटा बंधू. नक्कीच एका संघामध्ये 2 बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तर सुरेख फटकेबाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो त्याच्या बॅट मधून. तर हा आहे फ्री हिटचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील, या चेंडूवरती षटकार येईल का चौकार येईल की गोलंदाज हा चेंडू निर्धाव हाताळेल. फ्री हिटचा चेंडू. सुरेख फटका देखना स्ट्रोक. या फटक्यावरती येतात त्या 6 धावा. तर इथे मात्र आपण पाहतोय अर्षद वरती प्रहार केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 47 धावा. षट क्रमांक प्रगतीपदावरती आहे 3रं आणि हा आहे शेवटचा चेंडू. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसला, हा प्रयत्न फसवला गेला. पण हा एक षटक, एक महागड षटक म्हणूया आपण आरबी फायटर्स या संघासाठी. 18 चेंडू मध्ये तब्बल धावा धावफलकावरती आल्या तर 47 धावा धावा धावफलकावरती आहेत. तर अजूनही 12 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. आरबी फायटर सागर पाशीलकर, विनंती असेल आपला संघ कुठलीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण आयोजक आहात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे वेळ आज किती महत्वाचा आहे. फायनल डे आहे. एक सेमीफायनल आणि एक फायनल असे 2 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. तर थोडं सहकार्य करायचं. कुठलीही टीम मीटिंग तुम्ही घ्यायची नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 47 धावा आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलंय गोलंदाज प्रवीण साबळे. सांघिक चौथं वैयक्तिक
पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय प्रवीण. प्रवीणला एक निर्णायक षटक हाताळावं लागेल, कारण की त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर एक धडकेबाज फलंदाज आहे तौफिक. षटकातील पहिला चेंडू फुल टॉस, देखणा स्ट्रोक आणि या फटक्यावरती 6 धावा. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रवीणचं स्वागत केलंय 6 या धावेने. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अर्षद, थँक्यू डीजे, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केला जातोय 54 धावावरती. 5वा हादरा आपण पाहिला रॅपिडो मोरबा या संघाला लागलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झालाय उबेद सोबत फलंदाजी करण्यासाठी किरण. उबेद आहे नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज किरण तैनात होते. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रवीण सुरेख गोलंदाजी करते. 2 सफलता प्राप्त केल्यानंतर षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. लोवर फुल टॉस चेंडू हलक्याने खेळलाय, लॉफ केलाय, चेंडू सरळ गेलाय सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी. किरणने आपण पाहतोय मैदानामध्ये पदार्पण केलं आणि पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं गोलंदाज प्रवीणला. तर प्रवीण या शेवटच्या चेंडूवरती काय रणनीती असेल प्रवीणची गोलंदाजी मार्कवरती, कारण की आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 षटकारांचा आहे समावेश. षटकातील शेवटचा चेंडू सुरेख फटका देखना स्ट्रोक ड्रिपेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 64. 64 धावा लागल्यात धाव फळकावरती. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. तर कुठल्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जाईल, कारण की 64 धावा तर धावफळकावरती आल्यात. एक धावांचं मोठं डोंगर मात्र इथे रचण्यामध्ये यश येतोय रॅपिडो मोरबा या संघाला. मातबर संघ आहे, संघाचा कर्णधार आहे मसूद गजगे, नामवंत खेळाडू आहे. त्याच्याच आपण पाहतोय पूर्णपणे कर्णधारपदी हा संघ खेळतोय. ज्या पद्धतीने फटकेबाजी करायची होती, ज्या पद्धतीने धावा बनवायच्या होत्या, तशा पद्धतीच्या धावा इथे बनवल्या गेल्यात. तर नक्कीच गोलंदाजी मार्फत थोडं नाराज केलं जाते आरबी फायटर्स या संघाला, कारण की 64 धावा आतापर्यंत खर्च केल्यात तर 24 चेंडूमध्ये. तर शेवटचं आणि अंतिम षटक अजूनही येणं बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले गोलंदाज ओमकार याला. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल उबेद, त्याला साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर किरण आहे. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळतोय आपल्या संघासाठी. पहिलं चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज ओमकार. पंचांच्या डावे इष्टीने गोलंदाजी केली जाते. एक मोठा रनअप घेतला जातोय. कुलटप्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळायचा. बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होतीये. स्लॉग ओव्हर आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतो. एक हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय. दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा पुन्हा केलाय हा प्रयत्न आणि ते मात्र काय घडलंय, फलंदाज बाद. मोठा फलंदाज म्हणजे एक किरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. किरणची जागा भरून काढण्यासाठी शफीक आणि उबैद असे हे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 64 धावा येतात धावफळकावरती आणि षटक क्रमांक आहे 5वं. अंतिम षटक असताना या 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही, एक सफलता प्राप्त केली आहे.
आरबी फायटर्स या संघाने. तर ओमकारवरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवलाय सागर पाशीलकरने, तो विश्वास मात्र पार होतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतीये ही एक धाव. सुरेख गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन केलं या गोलंदाजाने. नक्कीच एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र तिथे घेतली जाते. 65 धावा येत आहेत धावफलकावरती. सुरेख कामगिरी दोन्ही संघाकडून पाहायला मिळते, पण कुठेतरी ज्या पद्धतीने धावा 4 षटकामध्ये आल्या त्या पद्धतीने धावा आता येताना पाहायला मिळत नाहीयेत. हा चेंडू फुलटॉस होता, आडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू खाली तिथे आहे क्षेत्ररक्षक, एक धाव घेतली जाईल आणि थोडी खराब फेकी आणि त्याच्यानंतर एक धावेचं केलंय 2 धावेमध्ये रूपांतर. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 67 धावा. 67 ऑन द बोर्ड. 5 लॉस. तब्बल 5 फलंदाज आपण पाहतोय या बाद झालेत रॅपिड मोरबा या संघाची. आणि आपण पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती 67 आहे. सुंदरशी धावसंख्या उभी केली आहे. षटकातील पुढील चेंडू, कुरडप्याचा चेंडू होता, हलक्याने खेळला जातोय. चेंडू मागे आहे तिथे क्षेत्ररक्षक, सुरेख क्षेत्ररक्षण केलंय तिथे आपल्या संघासाठी आणि एक धाव मात्र तरी खर्च केली आहे. एक नवीन धावसंख्या पुढे सरकेल. 68 धावा येतात धावफलकावरती आणि या षटकातील आपण पाहणार आहोत अंतिम चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. गतीमध्ये केले परिवर्तन, मोठी अपील आहे आणि एक धाव नक्कीच मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या धावेचा केला हा प्रयत्न आणि या मिळतील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा. एक धाव महत्वाची असते जी शेवटच्या चेंडूवरती येते आणि ते शेवटच्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 70 आणि तब्बल 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 71. 30 चेंडू 71 धावांची गरज असणार आहे आरबी फायटर्स संघाला. आणि नक्कीच कशा प्रकारे या 71 धावा पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जाते माझे सदी समालोचक यासीन सरांकडे. धन्यवाद. हॅलो, तिरंगा स्पोर्ट्स आणि मंगेश स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे. तिरंगा स्पोर्ट्स आणि मंगेश स्पोर्ट्स. हॅलो, हॅलो. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चहू बाजूला आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी आणि या सर्व प्रेक्षकांनी मैदान फुलून गेले. हीच अपेक्षा होती माणगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यामागे. हेच महत्त्वाचं कारण होतं की आपल्या माणगाव तालुक्यातील सर्व क्रिकेट रसिकांना क्रिकेटचा मनमुराद आनंद उठवता यावा, क्रिकेटची एक मेजवानी मिळावी आणि आपल्या तालुक्यातील अनेक छोटी छोटी गावांमधील असलेले होतकरू असे खेळाडू त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांचं नाव त्यांच्या गावाचं नाव मोठं व्हावं. आणि या एकाच उदात्त हेतून आपण पाहतोय माणगाव प्रीमियर लीग पर्व पहिलं 2021 ची ही स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेची अर्थातच ही सर्वात मोठी झेप म्हणावी लागेल. मच्छिंद्र मस्के व्यासपीठावर यायचं आहे. मच्छिंद्र मस्के. चहू बाजूला आपण पाहतोय फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. आणि या प्रेक्षकांना बसण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे मंगेश स्पोर्ट्स याच दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळायचं आहे तरी आपण तत्पर राहा, तयार राहा. चहू बाजूला जे प्रेक्षक आलेले आहेत, क्रिकेट रसिक जे आलेले आहेत ते मनमुराद आनंद उठवत आहेत या स्पर्धेचा. आपल्या गावातील
खेळाडूंना खेळत असताना एका मोठ्या स्पर्धेमध्ये पाहण्यामध्ये जी काही वेगळीच मजा असते ती मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत. मंगू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण स्पर्धा सजलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोहोचणारा संघ अर्थातच गणेश स्पोर्ट्स संघ मालक हरेशजी गजमल यांचा हा संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलेला आहे. आणि आज आपल्याला आणखी एक फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ काही वेळातच आपल्याला समजेल. आणि फायनल मध्ये कोण प्रवेश करणार त्यासाठीच चाललेला हा अट्टहास, त्यासाठीच चाललेली ही मेहनत आपण पाहतोय. आपण वळणार आहोत मैदानाकडे जिथे 71 धावांची गरज निर्धारित 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी रॅपिडो इव्हेंट्स विपक्ष रॅपिडो मोरबा यांच्या विरोधात खेळणारा संघ आपण पाहतोय आरवी फाइटर. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. आज सुबह में पिच के ऊपर थोड़ी सी नमी हम महसूस कर रहे थे, मगर बल्लेबाजों को उसका कोई फर्क नहीं, बल्लेबाजों के ऊपर कोई उसका असर नहीं. बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पे बल्लेबाजी की है. मसूद गजगे की पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे आउट देखा ना ताऊ, खेल दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. धन्यवाद डीजे. अक्सर इंग्लिश में एक कहावत है, लुक एट द बॉल नॉट टू द बॉलर. वीरेंद्र सहवाग अक्सर इसी तरह से बल्लेबाजी करते थे. पहली गेंद हो या आखिरी या दूसरी, बस सीमा रेखा के बाहर पहुंचाना है, यही एक इरादे से. धन्यवाद डीजे. आपके सामने कौन से गेंदबाज है ये मायने नहीं रखता बिल्कुल बल्लेबाजों के लिए. क्या मानसिकता लेके आए है, कितना आत्मविश्वास लेके आए हैं बल्लेबाज. दर्शन बाएं हाथ के बल्लेबाज है, नजाकत आक्रामकता का ये मेल, और इसमें तब कवर के ऊपर से उड़ाया. गेंद डीप कवर सीमा रेखा के नजदीक, फील्ड करने में कामयाब. बहुत ही अच्छी फील्डिंग मैं कहूंगा. लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे थे, एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद के ऊपर हावी हुए, उस गेंद को टैप किया और बल्लेबाजों को मात्र 2 रन पर संतुष्ट होना पड़ा. कमाल की शुरुआत, इसी शुरुआत की अपेक्षा थी, आशाएं थी. 71 रन बनाने हैं तो पहले गेंद के साथ आक्रमण की धार को तेज करना होगा. मैंडेटरी पावर प्ले का इस्तेमाल यहां पे करना होगा. मगर यहां पे मसूद गजगे भी हार मानने को तैयार नहीं है. हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, ये बताते हुए पहला झटका. तकरीबन 14 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और ये दर्शन ने समझ लिया था. दर्शन ने एक छोटी सी पारी, शॉर्ट बट स्वीट में कहूंगा, मात्र 4 गेंदों का सामना किया. 2 छक्के उन्होंने लगाए और 2 छक्कों की सहायता से अपने टीम के लिए 14 रन जोड़े. और इस 14 रन पर पहला झटका लगता हुआ दर्शन के रूप में. सौरभ का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज इस मर्तबा मैदान में नमूदार होते हुए गणेश
सागर और गणेश स्ट्राइक एंड पर इस मरतबा गणेश हमें नजर आ रहे हैं। अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, अब मुआयना करते हुए फील्डिंग का 30 गज के दायरे के अंदर बिहाइंड विकेट हम देख सकते हैं। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, एक गली, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, इस तरह से यहाँ पे फील्ड सजाई गई है। उसी के साथ 30 गज के दायरे के बाहर 2 फील्डर तैनात है। एक डीप स्क्वायर लेग मुझे नजर आता हुआ, और उसी के साथ एक डीप मिड विकेट में फील्डर तैनात है। 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 71 रनों की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, और लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरा झटका देते हुए फ्रंट फुट पर आकर खेलने की कोशिश थी। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। मराठी में अक्सर कहा जाता है, एक लाइन बहुत ही खूबसूरत है, आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। ये देखिए, आक्रामकतेवर तो लगाए मगर ज्यादा देर तक टिक कर खेल नहीं पाए। बैक टू बैक 2 बल्लेबाज यहाँ पे चलते हुए हैं। 14 के योगदान पर मसूद गजगे का स्वागत किया था दर्शन ने। पहले 2 गेंदों पर 2 छक्के जड़े थे, और क्या कमाल की शुरुआत, स्वप्नवत एक शुरुआत दी थी, मगर उसके बाद आक्रामक तेवर उनके महंगे पड़े और अपना कीमती विकेट दर्शन को खोना पड़ा। और उसी राह पर चलते हुए गणेश आउट हो चुके हैं। इस बीच मसूद गजगे फिर से एक बार, आहा, इस मरतबा बहुत ही दिमाग से खेला हुआ शॉट, बहुत ही होशियारी के साथ खेला हुआ ये शॉट। देखा उन्होंने कि 30 गज के दायरे के अंदर फील्डर सभी तैनात है, और बहुत बड़ा गैप उन्हें नजर आया तकरीबन स्वीपर कवर की दिशा में, और गेंद को वहीं पे खेल दिया। आसानी के साथ 2 रन यहाँ पे बटोरे। इस आउटफील्ड में थोड़ी सी नमी है, और इसी वजह से थोड़ा सा आउटफील्ड हमें स्लो नजर आता हुआ, वरना यहाँ पे 4 रन जरूर मिल सकते थे। बहुत ही बढ़िया यहाँ पे सोच के साथ ये स्ट्रोक खेला था। अभी अभी आए हुए बल्लेबाज ओमकार ने अपना खाता खोला इन 2 रनों के साथ, और रनों की संख्या को पहुंचा दिया है 16 रन 2 विकेट के नुकसान पर 1 ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में खासे महंगे रहे, क्योंकि मसूद गजगे अक्सर लास्ट मैच में हमने देखा था पहले 2 गेंदों पर 2 विकेट उन्होंने चटकाए थे। बहुत ही बेहतरीन शुरुआत की थी, मगर इस ओवर में, इस मैच में थोड़े से महंगे। हालांकि उनके हाथ 2 सफलता जरूर लगी, मगर उसके लिए उन्होंने 16 रन खर्च किए हैं। हर ओवर में तकरीबन यहाँ पे 14 या 15 रन बनाते हैं, तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जरूर जाएगा, और इसी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। अभी नहीं तो कभी नहीं। मैंडेटरी पावर प्ले के बाद ये दूसरे ओवर के लिए हम देख सकते हैं पावर प्ले तैनात मसूद गजगे लॉन्ग ऑफ की दिशा में एक तैनात है। उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ। डीप स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है, और बाकी सभी फील्डर 30 गज के दायरे के अंदर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सागर पाशिलकर इस मरतबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बहुत ही दूर थी, वाइड थी। अंपायर जी ने वाइड का इशारा किया। एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 17 रन। 17 का आंकड़ा जब भी मुझे मेरे सामने आता है तो उस दिन का रिकॉर्ड रशीद का नाम है। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद, और उसे गैर जिम्मेदाराना तरीके से खेला। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, और गेंद गली की दिशा में। बड़ा मसला अब बल्लेबाजी करने वाली टीम के सामने है। मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि सबसे पहले पहल कौन करे। कौन पहल करेगा यहाँ पे, कौन अच्छी बल्लेबाजी करेगा और अपनी टीम को जीत की दहलीज तक कम से कम पहुंचाएगा।
क्योंकि अब यहां से पिछड़ते हुए नजर आ रहे हैं। 17 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर इब्राहिम ने क्या कमाल की गेंदबाजी की शुरुआत की है। हालांकि वाइड के साथ शुरुआत होने के बाद उसके बाद एक बिंदी गेंद और दूसरी गेंद के ऊपर एक विकेट चटकाया। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद अब उनके खेमे में थोड़ा सा सन्नाटा भरा वातावरण, थोड़े से चिंतित चेहरे मुझे नजर आ रहे हैं। उदयजी डाळ साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. फलंदाजासाठी थँक्यू डीजे. फलंदाजासाठी एक आकर्षक बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 2 षटकारासाठी 1000 रुपये उदय ढाल यांच्याकडून आलेले आहेत. लागोपाठच्या 2 षटकारासाठी 1001 चा पारितोषिक आलेला आहे उदयजी ढाल यांच्याकडून. तर सर तुम्ही येऊन व्यासपीठावर बसायचं आहे. हालत बहुत ही चिंतित करने वाली है बल्लेबाजी करने वाली टीम की, मगर मैं फिर से एक बार उसी मूल मंत्र का यहाँ पे उद्घोष करना चाहूंगा, नेवर गिव अप। कभी भी हार मानना नहीं है। इस मर्तबा शायद वाइड गेंद, जी हाँ कंफर्म किया अंपायर जी ने। लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ जरूर आई थी, मगर लेग स्टंप को छोड़कर विकेट कीपर के दस्तानों में उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी बल्लेबाज की। 18 रन स्क्वायर बेट पर लग चुके हैं। सचिन स्ट्राइक, ओमकार स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर सचिन हमें नजर आते हुए। 4 विकेट के नुकसान पर 18 रन मात्र। दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में 16 रन आने के बाद किफायती और कंजूस और नबीतुली गेंदबाजी करते हुए इब्राहिम राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे हवा में उड़ाया और गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। वहां के फील्डर मात्र। हॅलो, ज्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं उदयजी ढाल यांना विनंती करतो की कृपया आपण या स्पीडावर यायचं आहे. स्वागत नसे आहे तर हा फक्त जीवाला, स्वागत नसे आहे तर हा फक्त जीवाला. आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा माणगावचा देखना सोहळा, हा क्रिकेटचा देखना सोहळा. मी साहेबांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. धन्यवाद. जी हाँ, इब्राहिम की इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, मगर गेंद घूमती हुई भंवरे की तरह वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया था विकेट कीपर ने। कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है, एक छक्का इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर एक छक्के से यहाँ पे काम नहीं बनेगा। हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है। 24 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इब्राहिम फिर से एक बार, जी हाँ शॉर्ट ऑफ लेन गेंद, वही गलती, मगर इस मरतबा ऊंचाई ज्यादा और लंबाई कम हो सकती है। जी हाँ, कमाल का वेल जज कैच मैं कहूंगा, अपने आप को संभाला और बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ के कैच लपकते हुए। और एक बल्लेबाज मैदान से बाहर। थैंक यू डीजे, थैंक यू. मुंबई क्रिकेट के एक खिलाड़ी है जिनका नाम सर्वदूर और सर्व परिचित है, जिनका नाम है चंद्रकांत शिंदे। हालांकि पैर से लाड़ से चंद्रा नाम से जाने जाते हैं। उन्होंने कहा था एक मर्तबा कि बल्लेबाजी कोई भी कर लेता है, गेंदबाजी भी कर लेते हैं, मगर जो अच्छा फील्डिंग करते हैं वो मेरे नज़र में बहुत ही अच्छा खिलाड़ी होता है। और देखिए अच्छी फील्डिंग यहाँ पे उन्होंने की और चंद्रा की मुझे याद आई, क्योंकि ऐसा लग रहा था कुछ क्षण पहले कि ये 6 रन हो सकते थे, मगर अपने आप को संभाला, विद बहुत ही अच्छी तरीके से बैलेंस किया और उस गेंद को अपने पाले में करते हुए उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ कैच में तब्दील किया।
मानगाव प्रीमियर लीग 2021 आणि हाचा दिवस शेवटचा दिवस गोड करण्याकरिता अनेक क्रिकेट रसिकांच या ठिकाणी यांची मांदी आली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इस बीच बहुत ही अच्छी गेंद थी, फिर से एक बार उसे फ्लिक करने की कोशिश थी, गेंद ने बल्ले का फिर से एक बार अंदरूनी हिस्सा लिया, शॉर्ट स्क्वायर लेग खाली था, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने और एक रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 25 रन, 25 रन ऑन स्कोर बोर्ड. दूसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में 16 रन, दूसरे ओवर में 8 रन इब्राहिम ने खर्च किए. बहुत ही किफायती, बहुत ही कामयाब गेंदबाजी में कहूंगा इब्राहिम द्वारा देखने को मिली. नए गेंदबाज मसूद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. आहा, तकदीर का साथ यहां पे मिला, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद विकेट कीपर के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर. 4 रन. थँक्यू डीजे. आणि या प्रीमियर लीग मध्ये आज या ठिकाणी अनेक सामाजिक मान्यवर, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर आज या स्पर्धेमध्ये दाखल होत आहे. त्यांचं या ठिकाणी मानगाव प्रीमियर लीग 2021च्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हमारी महफिल में लोग बिन बुला के आते हैं, हमारी महफिल में लोग बिन बुला के आते, क्योंकि यहाँ फूल नहीं फल के बिछाई जाती है, फल के बिछाई जाते. अशा तऱ्हेने अनेक मान्यवरांची मांदी आली आणि रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी, 15 ते 20 हजारांची प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. चलिए मैदान पर चलते हैं जहां पे 29 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और इस एक रन के साथ 30 रन अब स्कोरबोर्ड पर लगते हुए हमें नजर आ रहे हैं. 71 रनों की जरूरत. तीसरा ओवर प्रगति पर, निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला. मसूद गजगे फिर से एक बार तेज तर्रार गेंदबाज, बहुत ही विविधता इस गेंदबाज में नजर आती हुई. कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी स्लोवर वन, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए माहिर, वर्सटाइल गेंदबाजी का नज़ारा यहाँ पे नजर आता हुआ. शानदार गेंदबाजी की है मसूद ने. हालांकि पहले ओवर में थोड़े से खर्चीले, 2 सफलताएं मगर अर्जित जरूर की थी. 2 बल्लेबाजों को चलता किया था, एक लंबा रनअप, बहुत ही अच्छा रिदम, बहुत ही शानदार फॉलो थ्रू और उसके साथ हाई आर्म एक्शन. जी हाँ, इस मरतबा ब्लॉक करने की कोशिश की थी, कारपेट के सहारे सीधे बल्ले से खेला, स्ट्रेट ट्रायो जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, मगर उतनी अच्छी फील्डिंग लंगॉन की दिशा में नजर आई. जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 1 रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा और इस 1 रन के साथ रनों की संख्या 31 रन 3 ओवर की समाप्ति के बाद. पहले ओवर में 16 रन खर्च किए थे मसूद ने, दूसरे ओवर में इब्राहिम आए, उन्होंने 8 रन खर्च किए हैं और मसूद ने इस ओवर में 7 रन मात्र खर्च किए हैं. बहुत ही बढ़िया वापसी मसूद की. 4 विकेट 5 विकेट के नुकसान पर 2 विकेट मसूद के खाते में, 2 विकेट इब्राहिम के खाते में और 1 विकेट रनआउट के रूप में अर्जित किया था गेंदबाजी करने वाली टीम ने. इस बीच नए गेंदबाज आए हैं उबैद अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. बहुत ही शानदार ये प्रतियोगिता, मानगांव प्रीमियर लीग मानो एक जश्न है, मानो एक यहाँ पे बड़ा त्योहार हो रहा है. वाइट के रूप में एक अतिरिक्त रन इस बीच जुड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या 32 रन, 32 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओवर्स. 5 विकेट के नुकसान पर बहुत ही मजेदार मैच यहाँ पे हमें नजर आ रहे हैं. हर एक मैच यहाँ पे कांटे का होता हुआ. जी हाँ, अचानक टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी. एक इशारा जरूर यहाँ पे 1 बाउंस का दिया है.
बढ़िया गेंद थी ये, बिंदी गेंद यहाँ पे आती हुई। पहली गेंद जरूर वाइड करार दिया था। इस बीच फिर से एक बार गेंदबाज उबैद, जी हाँ, इस मरतबा बिहाइंड द विकेट खेला, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। इसी तरह से कुछ ना कुछ हरकत यहाँ पे करनी होगी, अपना फुटवर्क का इस्तेमाल करना होगा। कभी ऑफ स्टंप पर सफल होकर कभी इनसाइड आउट खेलने की कोशिश करनी होगी, क्योंकि हरकत में ही बरकत होती है। अंपायर जी गेंदबाज को कुछ समझाते हुए, गेंदबाज उबैद अब यहाँ पे 2 गेंदों में 7 रन खर्च करने के बाद थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में जरूर आए होंगे, जो कि स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है। राइट आर्म राउंड विकेट, जी हाँ, इस मतलब ऑफ स्टंप के बाहर भटके और उसका खामियाजा तो भुगतना पड़ेगा। एक अतिरिक्त रन फिर से एक बार बोनस के रूप में यहाँ पे मिलता हुआ। एक एक रन बहुत ही कीमती होता है। मैदान में जब भी हम खेलते हैं, एक एक रन से मैच हारते हुए और मैच जीतते हुए अक्सर देखे हैं। इसीलिए एक एक रन के लिए जद्दोजहद होती है, एक एक रन के लिए अपने आप को झोंक दिया जाता है, अपने शरीर की न परवाह करते हुए हमने अक्सर देखा है। और इसीलिए एक एक रन बचाना होगा। जी हाँ, बैकफुट पर जाकर जोरदार प्रहार करने की कोशिश थी, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई। गेंद ने शायद ऊपरी हिस्सा लिया था बल्ले का, और इसी वजह से गेंद लॉग ऑन की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे अच्छी फील्डिंग, एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 40 रन। अब यहाँ से जीतने के लिए 31 रनों की जरूरत। चौथा ओवर प्रगति पर है, इसके बाद और एक ओवर आना बाकी है, मगर अब यहाँ पे जोरदार प्रहार करने के अलावा आपके पास कोई चारा नहीं है। मैं इसी की बात कर रहा था। डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर 6 रन। इस ओवर में उबैद खासे महंगे साबित हुए हैं। 2 छक्के, 2 वाइड गेंदे हमने देखी, और बल्लेबाजों के यहाँ पे हौसले बुलंद होते हुए ये मैच हम जीत सकते हैं, ये उम्मीद की किरण नजर आती हुई। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार भटके, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव। अब ये मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है ये महसूस कर रहे हैं उबैद। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी शेष बची हुई, मगर बल्लेबाजों से दूर गेंद को रखना चाहते हैं, बल्लेबाजों के पाले में गेंद नहीं देना चाहते हैं, और उसी कोशिश में बार बार कभी लेग स्टंप पर कभी ऑफ स्टंप पर भटकते हुए उबैद। राइट आर्म राउंड विकेट, जी हाँ, इस मतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर मसूद के हाथों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सेवन रन इन स्कोर ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 24 रनों की जरूरत। संघर्ष करना पड़ेगा, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी सफलता होगी। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। बिहाइंड द विकेट, तकदीर का चौका, बहुत ही शानदार।
पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद उम्मीद की किरण साफ झलक रही है। 5 गेंदे 20 रन, 20 रन 5 गेंदे। मजेदार मैच, झन्नाटेदार मैच, पैसा वसूल यहाँ पे मैच नजर आता हुआ। क्रिकेट के दीवाने सोच रहे हैं कोई भी जीते कोई भी हारे, मगर ये क्रिकेट जीतना जरूरी है। छह गेंदे और 20 रनों की जरूरत, थोड़ी सी दुरुस्ती यहाँ पे। 6 गेंदे और 20 रन, 6 गेंदे, क्योंकि अब यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। इस ओवर में 20 रन खर्च किए हैं उबैद ने। बहुत ही महंगा और बहुत ही खर्चीला ओवर साबित रहा और इसी की तलाश थी, इसी का इंतजार था। ऐसा ही ओवर आना बहुत ही जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। बल्लेबाजी करने वाली टीम आरवी फाइटर्स अब यहाँ पे फाइट करते हुए, उनकी टीम में ही शुमार है फाइटर। 6 गेंदे 20 रन, कमाल का ये मैच होता हुआ। इस मैच को तड़का लगता हुआ स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहली गेंद, हालांकि हवा में, गेंद फलक में, जान हलक में, बाल बाल बच गए। रनआउट का भी यहाँ पे अपील, मगर उस अपील को सिरे से खारिज कर दिया मुन्ना पठान सर ने। क्या कमाल के यहाँ पे द्वंद्व देखने को मिल रहा है, लाजवाब बैटल हमें देखने को मिल रहा है। कभी मैच गेंदबाजी की तरफ, कभी मैच बल्लेबाजी की तरफ, झूले की तरह झूलता हुआ नजर आ रहा है। तिरपन रन, 53 रन हो चुके हैं। इस मरतबा फिर से एक बार गेंदे बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर मसूद चूक गए। हालांकि ये गलती का एहसास जरूर है, मगर ज्यादा नुकसान हुआ नहीं यहाँ पे, क्योंकि मात्र 1 रन बल्लेबाजों ने चुरा लिया इस बीच और नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज को स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर दिया है। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है बुरहान। फहीमसाठी बक्षीस आलेलं आहे। मन्नान कडून देखील 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी आणि मुन्नाबाई कडून विकेट दर 2 विकेट घेतले तर 500 रुपये फहीम साठी। फुल टॉस गेंद और यहाँ पे कटाक्ष जरूर डाला था अंपायर जी के ऊपर बुरहान ने। फुल टॉस उसका फायदा नहीं उठा पाए, मात्र 1 रन यहाँ पे मिलता हुआ। 1 रन से काम नहीं बनेगा, अब यहाँ पे हवाई फायर करने पड़ेंगे। ये बल्लेबाज भी बखूबी जानते हैं, मगर फहीम जो कि गेंदबाज है उनकी मैं सराहना करना चाहूंगा। काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है, किस तरह से यहाँ पे रनों को रोका जाता है उसका उत्तम उदाहरण पेश करते हुए। आहा, फहीम, वाह भाई वाह। इस सिचुएशन में आपकी मानसिकता, आपका आत्मविश्वास ही कामयाबी दिलाती है। फहीम का आत्मविश्वास देखिए और उनकी मानसिकता देखिए, उनकी सोच देखिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, उनका नजरिया यहाँ पे देखने लायक। इस सिचुएशन में हाथ गेंदबाजी करते हुए थर थर कांपते हैं और फहीम यहाँ पे और निखरते हुए, सोना जिस तरीके से आग में डालने के बाद, तपने के बाद निखरता है, उस तरह से यहाँ पे इस सिचुएशन में निखरते हुए फहीम। 5 गेंदें हो चुकी है, फहीम ने बार बार बीट किया है, बार बार यहाँ पे बल्लेबाजों को रनों से वंचित किया है, मात्र 4 रन खर्च किए हैं। वाह, कमाल कर दिया फहीम ने, आखिरकार ये मैच जीत लिया है। रैपिडो मोरवा ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।
हॅलो 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 थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच उदयजी डाळ साहेबांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. उदयजी डाळ आताच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस मी वारंवार तुम्हाला आठवण करून देतोय. आपण सामनावीर पुरस्कार याकडे जाणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी सामनावीराची इथे वाट पाहतोय आणि त्याचप्रमाणे अनाउन्समेंट सुद्धा करतोय. या आत्ताच संपलेल्या सामन्यामध्ये रॅपिडो मोरबा या संघाचा सामनावीराचा मानकरी ठरलाय. ज्या गोलंदाजानं एक षटक टाकलं आणि फक्त 2 धावा एक षटक टाकलं आणि 2 गडी बाद केले आणि